करू प्रथम नमन दुसरी चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. थोडासा विको राहू द्या पप्पू शेट, थोडा राहू द्या, थोडा थोडा. ज्ञानेशांच ज्ञान मूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणम नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः. वैरागेश परामूर्ती देहु क्षेत्र निवासिनम तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टकम. देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोधिवक्त्रं खलानीशवादापनोदारदीक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपं. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपं. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो झालो. सेवे लागे सेवक झालो झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. लागलो निज चरणा. तुमच्या लागलो आओ स्वामी तुकया देवा यावरी नव. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरा. लागे सेवक झालो. लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरा. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्रसंगी भगवान परमात्मा तथा ज्ञानराज माऊली जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री जगद्गुरु तुकोबाराय आपण ज्या भगवान परमात्म्याच्या अंकित झालो आणि अंकित झाल्याच्या नंतर काय आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा झाला तो या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही बलवान अशा भगवान परमात्म्याच्या अंकित झालो आणि अंकित झाल्यामुळे आम्ही झालो बळीवंत. त्याचा परिणाम महाराज म्हणतात लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. संसाराला लाथ मारली, षडउर्मी आम्ही घालवल्या,
त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबाराला काहींनी प्रश्न केला, महाराज एवढंच केलं का आपल्या जीवनामध्ये? तर महाराज म्हणतात, नाही. जन तन धन केले तृणही समान, लाथाडिला संसार केला षडउर्मीचा मार. आणि महाराजाला बोलता 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 काही साधकांनी प्रश्न केला, महाराज पण तुम्ही भक्तीच्या क्षेत्रामध्ये काय केलं? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही भक्तीच्या क्षेत्रामध्ये मात्र तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाडिला संसार केला षडउर्मीचा मार. विठ्ठल थोडा कमी झाला. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडिला संसार केला षडउर्मीचा मार. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी द्यायचा तो परिहार असा, गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह दक्षिणमुखी या सेवेसाठी सेवा करत असताना माझी पाठराखण करणारे आमचे हरिभक्त परायण नितांत प्रेम ज्याचं आहे माझ्यावर, आमचे परम मित्र हरिभक्त परायण गायन सम्राट, असं एक गाव नाही की त्यांचं नाव नाही असे असणारे महाराष्ट्रामध्ये हरिभक्त परायण आमचे ज्ञानेश्वरजी महाराज तौर गुरुजी हे देखील उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या समवेत असणारे हरिभक्त परायण भजन सम्राट गायनाचार्य संगीत अलंकार आमचे श्रीरामजी महाराज चौहान गुरुजी हे देखील आहेत. तसेच आपल्या जगद्गुरु तुकोबारायच्या देहूमध्ये असणारे तिथले सेवेकरी, भगवंताचे सेवेकरी, आपल्याच गावचे महाराजजी, काय नाव महाराजांचं लक्षात, पवार महाराज, तसेच हे सगळेच्या सगळे बालगोपाल मंडळी, सुंदर असे सोबदार महाराज, सुंदर असे विनयावाले आणि सगळ्यांचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला असे असणारे आमचे योगेशजी महाराज खांजोडे गुरुजी हे देखील आहेत. आणि तुम्ही सगळेजण पिंपरीकर मंडळी, विशेष करून आता हे पहिल्या भाऊपासून कैलास महाराज, तसेच आता पिंपरीमध्ये काय सांगावं, पिंपरीमधलं हरिभक्त परायण आमचे अशोकजी महाराज ठोसर, आमचे पखवादवादक, आपल्या पिंपरीतलं रामकृष्ण हरी वाजवायचा असला की पहिले आपले काय जावळे महाराज, आमचे नाणेकर महाराज, आता सगळेच आमचे इंगळे महाराज, हे आमचे बाबा काय नाव यांचं, शिंदे महाराज, आता सगळ्यांचेच नावं म्हणजे काय, आता हे तुम्हाला मी नावानिशी ओळखतो, यात नवल नाही, मी तुमच्या सगळ्या घरानिशी ओळखतो मी तुम्हाला.
आज जी सेवा प्राप्त होत आहे या सेवेसाठी सगळ्याच माता मावल्या आहेत, सगळेजण येत असताना मग या सेवेसाठी विशेष अशी साऊंड सिस्टीम आपले सर्वांचे प्रेमी, सगळ्यांचं प्रेम ज्यांच्यावर आहे. पप्पू शेठने कितीही ठरवावं, नाही 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 नको जरी म्हणलं तरी काय सांगावं, तरी पिंपरीकरांचं प्रेम पप्पू शेठवर एवढं आहे महाराज की असणारे आपले पप्पू शेठ देखील आहेत, त्यांची देखील सुंदर अशी साऊंड सिस्टीम सगळ्या कीर्तनकारांनी त्यांनी वाजवलं. आज वाघ महाराजाला वाजवतात बघा, हा सगळ्या कीर्तनकारांना त्यांनी वाजवलं. म्हणून असे असणारे आपले पप्पू शेठ, सगळ्या माता मावल्या आणि सगळ्या माता मावल्यांच्या समवेत ही चालू असलेली कीर्तनाची सेवा. आज या कीर्तन सेवेसाठी भगवंताच्या पुढे, हनुमंतरायाच्या पुढे भगवान जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग मी आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अंकित झाल्याच्या नंतर काय आपल्या जीवनामध्ये फायदा झाला त्याचं प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही बळीवंत झालो, बळीवंत झालो. आता बळीवंत होण्यासाठी प्रामुख्याने विचार जर केला तर विचार जर आपण असा केला तर या जगाच्या पाठीवर सगळेच्या सगळे जीव, सगळ्यांना अशी अपेक्षा आहे की आपण फार बलवान झालं पाहिजे. प्रत्येकाला अपेक्षा आहे. असा एक जीव नाही माझ्या समोर की त्याला असं वाटत नाही की आपण बलवान व्हावं नाही म्हणून. सगळ्याला वाटते बलवान व्हावा, सगळ्या जीवांना वाटते आपण बलवान व्हावं, आपण शक्तिमान व्हावं. सगळ्यांची जर अपेक्षा असेल की आपण बलवान व्हावं तर तो बलवान होत असताना आपण मात्र जीव आहोत. म्हणून आपल्याला कोणाची तरी संगती केल्याशिवाय किंवा कोणाच्या तरी अंकित झाल्याशिवाय आपण बलवंत होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही बलवान झालो. आता बलवान होण्यासाठी बलाचे अनेक प्रकार सांगितले महाराज. किती बल आहेत? अनेकाचे अनेक बल आहेत. इतके बल आहेत की स्त्रीचं बल वेगळं आहे, बालकाचं बल वेगळं आहे, पखवाद वादकाचं बल वेगळं आहे, गायक महाराजांचं बल वेगळं आहे, टाळकऱ्यांचं बल वेगळं आहे. सगळ्यांचे सगळे बल वेगवेगळे आहेत. पण मी तुम्हाला प्रामुख्याने काही 2-4 बल सांगतो आणि मी माझ्या पुढे सेवेला प्रारंभ करत असताना पुढे जातोय. काय आहे? अनेक जरी बलवान बल सांगितले असेल, पाण्यातलं बल वेगळंच आहे महाराज, अग्नीमध्ये असणारं बल वेगळंच आहे. म्हणून प्रामुख्याने सांगता सांगता असं बोलल्या जाते 2-4 बल आहे. एक बुद्धीचं बल आहे, माणसाकडे बुद्धीचं एक बल आहे. दुसरं एक चातुर्याचं बल आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे शरीराचं एक बल आहे, सत्तेचं एक बल आहे, संपत्तीचं एक बल आहे, कुटुंबाचं एक बल आहे. असे अनेक 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 बल आहेत. पण प्रामुख्यानं जगद्गुरु तुकोबाराला जर आपण विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये जर आम्ही विचार केला तर तुमच्याकडं कोणतं बल आहे ते बल आपल्याला शोधायचं आहे. विठ्ठल विठ्ठल काही लोकांच्या जीवनामध्ये महाराज एवढं बल आहे की त्याला बुद्धी चातुर्याचं बल म्हणतात. एखाद्याकडे शरीराचं बल असतं. किती शरीराचं बल महाराज? शरीराचं एक बलच आहे. प्रत्येक मनुष्य बलवान होण्यासाठी प्रत्येकाची शक्ती वेगवेगळी आहे. काय आहे बलवंताचं लक्षण? बलवान कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे शारीरिक बल आहे तो जगावर सत्ता उत्पन्न करत असतो, जगावर सत्ता गाजवत असतो. कारण का? बलवान जो आहे, मला असं वाटते समोरच आपल्या पुढे तालीम आहे, तालीमच आहे ना, हा. आता ती तालीमच असल्यामुळे तिथं काय बलवान सगळेजण बलवानच बनतात. विशेष त्याला नाही, तिथं तालीम आहे याला विशेष नाही. हे गावच महाराज जोग महाराजांचं. जोग महाराज म्हणजे काय श्रेष्ठ पैलवान. जोग महाराज म्हणजे फार मोठे पैलवान महाराज. पण अशा जोग महाराजांचं जिथं वास्तव्य झालं येईल तर शरीराचं ज्याच्याकडे बल आहे त्याला बलवान असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल शरीराचं बल फार विशेष आहे. काय शरीराचं बल आहे? बलवान कोणाला म्हणतात? चांगला धष्टपुष्ट आहे, 120-150 किलोचा जो व्यक्ती आहे त्याला बलवान असं म्हणतात.
नुसता बलवान तसा होऊ शकत नाही. मग त्याचे हात चांगले जबरदस्त, त्याचे पाय पाहिले तर जबरदस्त, डोकं जर पाहिलं तसं मडक्यासारखं फार मोठंच्या मोठं, नाक मोठंच्या मोठं. आणि एवढा बलवान असलेला बलदंड मनुष्य जर एखाद्या वेळेस टपरीवर उभा राहिला असेल, जर त्याच्याकडे जर कोणी आडव्या नजरेनं पाहिलं महाराज, तर लोक म्हणतात त्याच्या नादीला लागायचं नाही. कारण का, त्याने जर एक दणका टाकला तर आपला कार्यक्रम होईल. बरं का योगेश महाराज, एका दणक्यात कार्यक्रम झाला पाहिजे. असं लय सावकाश, मला वाटतं दणका टाकत नाहीत का जरा? दणका टाकायला, दणका टाकला पाहिजे. हे खालच्या माता मावल्या म्हणतील वाघ महाराज झाले ना आम्हाला दणकवायची गोष्ट करतात काय? तुमच्यावर घेतच नाही. आज मी माझ्यातच बोलतोय, कारण का तुम्ही सगळेजण मला ओळखता. आज माझ्या कीर्तनाला येत असेल बरं का श्रीरामजी महाराज, हे सगळेच्या सगळे माणसं आहेत का, हे सगळेच्या सगळे माझं कीर्तन ऐकण्यासाठी आलेच नाही. मग हे सगळेच्या सगळे माणसं माझं कीर्तन ऐकण्यासाठी आलेच नाहीत. यांच्या डोक्यात एकच विचार आहे, हे वाघ महाराज कसा बोलतो हे पाहण्यासाठी, माझी परीक्षा घेण्यासाठी माणसं हे इतके आलेत. तुम्ही बघा, नाही तर यांना हे यांच्या डोक्यात एकच खटका आहे, काय हा बाबा कायम माईकवर उभा असलेला बाबा, हा आज समोर येऊन कसा कसा बोलतो, याची आज आपण परीक्षाच पाहिली पाहिजेत. अशी परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही आलेत. पण लक्षात ठेवा, मी तुमच्या पुढे परीक्षा देतोय, पण मी तुमच्या पुढे परीक्षा देत असताना तसं देत नाही महाराज. मग बालक बापाची ताटी रिगे तेरी गोनी छेऊ लागे, की तो संतोषेनी अंगे मुखची ओढवी. आपल्या आई वडिलांच्या पुढे बालकाला परीक्षा देण्यासाठी कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही. त्याप्रमाणे तुम्ही सगळेच्या सगळे पिंपरीकर माझे आई वडील आहात. मग वडिलांच्या आई वडिलांच्या पुढे बालकाला कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही. म्हणून आजचं कीर्तन हे फार दुसरीकडं नसून ते कीर्तन माझ्या गावातलं आहे महाराज, माझ्या गावचं कीर्तन आहे. त्याचं कारण एक आहे, पिंपरीकरांनी माझ्यावर जास्त काय आपली स्तुती करणार नाही, पण त्याचं कारण एकच मी सांगेल. अरे तुम्ही माझ्या चाली ऐकता तुम्ही आज माझं कीर्तनासाठी इतक्या बहुसंख्येनं आलात, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. कारण तुमच्याकडून सगळ्यांच्या दृष्टिकोनात तुम्ही पाहत असताना माझे डोळे सगळ्याकडे जातात, पण सगळ्याकडे डोळे जात असताना मी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एकच वात्सल्य प्रेम पाहतो, की आपला मुलगा कशा प्रकारे बोलतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याच्याकडे शरीराचं बल आहे तो व्यक्ती बलवान होत असतो, त्याला बलवान असं म्हणतात. शरीराचं बल आहे, मग असा धष्टपुष्ट जर व्यक्ती असेल त्याला शरीराचं बल म्हणतात. दुसरं एक बल सांगितलं, कोणतं? कौटुंबिक बल. कौटुंबिक एक बल असतं, कौटुंबिक बलामध्ये त्याला म्हणतात, कौटुंबिक बल ज्याला म्हणतात, धष्टपुष्ट व्यक्ती आहे. आता आपल्या समोर मी असं प्रतिपादन केला, धष्टपुष्ट व्यक्ती आहे, पण ज्याच्या पाठीमागं कौटुंबिक बल आहे ना महाराज, तो एखादा वेळेस तो व्यक्ती जर चौकामध्ये उभा असेल आणि चौकामध्ये उभा असल्याच्या नंतर एखादा सड पातळ एकदम हाड दिसतात त्याचे, त्यांनी जर अंगावर कपडे घातले तरच तो माणूस वाटतो, नाही तर तो सापळाच वाटतो महाराज. इतका असा हाडकुळला व्यक्ती एखाद्या वेळेस येतो आणि येता बलदंड असा असणाऱ्या व्यक्तीला येतो, नाही त्या अपशब्दामध्ये बोलतो. आणि अपशब्दामध्ये बोलल्याच्या नंतर शेजारचे माणसं म्हणतात, कावराम भाऊ तुम्ही इतक्या वेळी फार मोठे बलदंड आहात, आणि एवढे बलदंड असल्याच्या नंतर तुम्ही त्यांना थोडा देखील प्रतिकार केला नाही, तुमचं काय करावं शरीर? त्यांनी सांगितलं, मी फार बलदंड आहोत, फार माझ्यामध्ये शक्ती आहे, पण तुला माहित नाही. म्हणले काय? हा जो एकदम सड पातळ आहे, हा जो एकदम काकुलत आलेला आहे, हा जो एकदम बारीक व्यक्ती आहे, हा जरी स्वतः बारीक दिसला असला तरी याच्याकडे जाऊ नको, याच्या पाठीमागचं बल लय जबरदस्त आहे, याच्या घरचे माणसं असे आहेत, याच्या पाठीमागचं कौटुंबिक महाराज असं वातावरण आहे, ते एक जण घरातून काढून हाणतात म्हणले महाराज. याला म्हणतात कौटुंबिक बल. म्हणून काही माणसं कौटुंबिक बलाने श्रेष्ठ असतात, काही स्वतःच्या बलाने श्रेष्ठ असतात. तसंच एक बल सांगितलं चातुर्याचं. किती चातुर्याचं बल आहे? काही लोक बुद्धीच्या बलाने असतात. बुद्धीच्या बलाचा विचार जर आपण केला तर बुद्धीच्या बलामध्ये एकच सांगले जाते, काय? वागे उपदिशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला. एक असा 10-15 दिवसापासून 5-10 लोकांनी नेमका एक वाघ महाराज पकडला. वाघ महाराज नाही पकडला, बरं एक वाघ पकडला. एक वाघ पकडला, आणि वाघ पकडल्याच्या नंतर त्या वाघाला बरोबर पिंजऱ्यामध्ये त्यांनी बंद केलं. पिंजऱ्यामध्ये बंद केल्याच्या नंतर 10-5 लोकांनी वाघ पिंजऱ्यामध्ये बंद केला. आणि वाघ ज्या वेळेला पिंजऱ्यामध्ये बंद केला त्यावेळेला काय असते, योगायोग नेमका आला. आणि तिथून नेमका जाताना एक कोल्हा तिथं आला. कोल्हा तिथं आल्याच्या नंतर त्या वाघाला वाघ बोलू लागला, अरे कोल्हे दादा
तू फार मोठा श्रेष्ठ दिसतो, फार मोकळा आहे, तू काय करतो? अरे मी 10-15 दिवसापासून मला यांनी जेल बंद केलं, मला जरा उपकार करतो का माझ्यावर? काय याच्यामधून मला थोडासा सोडवण्याचा प्रयत्न कर. असं सोडवण्याचा प्रयत्न कर म्हणल्याच्या नंतर आता वाघ थोडीशी त्या कोल्ह्याला दयाच आली महाराज. कोल्ह्याला दया आली आणि कोल्ह्याला दया आल्याच्या नंतर कोल्ह्याने बरोबर ते दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर मग काय सांगता, वाघ बाहेर आला. वाघ बाहेर जसा आल्याच्या नंतर वाघ शांत चित्ताने थांबला. पण 10 ते 15 दिवसापासून वाघाला महाराज ज्या वेळेला लोकांनी जेलबंद केलं आणि जेलबंद केल्याच्या नंतर वाघाच्या पोटामध्ये महाराज फार भूक उत्पन्न झाली. म्हणून वाघाला बोलता 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 वाघ बोलू लागला कोल्ह्याला, का रे तू फार मोठा उपकार केला, मला बाजूला काढलं. ते म्हणलं हा बरोबर आहे, तुला मी जेलमधून बाजूला काढलं. बाजूला काढल्याच्या नंतर एक करणं म्हणले, काय राजा, मी 10 ते 15 दिवसापासून मला फार भूक लागलेली आहे. आणि लक्षात ठेव, योग असा आहे म्हणले, माणसाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी उपकार केला पाहिजे. प्रत्येकाने उपकार केला पाहिजे, जास्त नाही पण निदान थोडा तरी उपकार केला पाहिजे, काहीतरी उपकार केला पाहिजे. असं बोलता 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 आता त्याला असं वाटलं याला जर प्रतिकार करावं तर हा जमू देणार नाही, कारण का तो वाघ आहे, तो प्रतिकार जमू देणार नाही, त्याची शक्ती जास्त आहे. वाघाला ज्या वेळेला बोलता 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 कोल्हा बोलू लागला, त्या वेळेला कोल्ह्याने एक विचार केला, काय, कोल्हा सगळ्यात धूर्त प्राणी आहे महाराज, सगळ्यात धूर्त प्राणी. ते अनेक धृत सांगितले, त्याच्यामध्ये आता हे फक्त आणि फक्त कोल्हा धरून चला, बाकीचं सांगितलं तरी अवघड होईल, सांगणार नाही मी आपल्याला. मग सगळ्यात धृत प्राणी जर कोणता असेल तर तो महाराज कोल्हा आहे. मग त्या कोल्ह्याला बोलता बोलता पण कोल्हा बोलला, जर वाघाला प्रतिकार केला तर वाघ मात्र आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मग काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं, अहो काय, हा देहच आहे, हा देह एक ना एक दिवस जाणारच आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि हे एवढं सांगितल्याच्या नंतर महाराज असा कोल्हा बोलू लागला. बोलता बोलता त्याने सांगितलं, जाऊ द्या, हा देह जर राहिला तर एक दिवस याचा माती होणारच आहे, नाही त्याची माती झाली त्याला कुठेतरी किडे मुंगे खाणारच आहेत, नाही काही झालं तर ह्या कुठेतरी पाण्यामध्ये पडला तर याला कुठेतरी पाण्यामध्ये जाणारच आहेत, कोणीतरी माशा वगैरे खाणारच आहेत. असं बोलता 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 वाघाला वाटलं, काय कोल्हा बोला लागला, काय कोल्हा बोलतोय. असं बोलल्याच्या नंतर ज्या वेळेला सगळं झाल्याच्या नंतर मग कोल्हा बोलला, वाघ दादा, मला तुम्हाला खाऊ द्यायचं आहे, मी तुम्हाला सुखाने खाऊही देणार आहे, पण एक करा ना, काय, मला असं वाटते तुम्हाला खाण्याच्या अगोदर बरं का, माझी एक म्हणले शेवटची इच्छा आहे, शेवटची इच्छा. आता सगळ्या फाशीला ज्या वेळेला व्यक्ती आपण देतो, आपलं शासन ज्या वेळेला देतं त्यावेळेस शेवटची इच्छा जेलातले माणसं पुरवतात. तर मग हा वाघ आहे, आता वाघाला बोलल्याच्या त्याने सांगितलं, काही हरकत नाही, काय तुझी इच्छा आहे, बोल बोल, काय इच्छा आहे. आता शेवटची इच्छा महाराज करणारे बिन लय विचित्र असतात, शेवटची इच्छा करणारे फार विचित्र असतात. एकाने अशी शेवटची इच्छा, एकाला फाशी झाली, फाशी झाल्याच्या नंतर शेवटची इच्छा त्याला विचारलं, काय तुझी शेवटची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, ते नेमका महिना चालला होता, श्रावण महिना. श्रावण महिना चालला, त्यांनी सांगितलं, मला आहे ना सुंदर असे सुंदर 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 फार असे हापूस आंबे मला खावे वाटतात महाराज. पूर्वीच्या काळचं मी सांगतो, पूर्वीच्या काळचं श्रावण महिन्यामध्ये म्हणजे हापूसचे आंबे खावे वाटतात. मग तुम्ही सांगा, श्रावण महिन्यामध्ये हापूसचे आंबे त्यावेळेस भेटत नव्हते, आता लगेच भेटतात महाराज. कमर इतका झालाय की त्याला आंबा झाड लहान पण फळच जास्त महाराज, कारण की सगळं ते संक्र म्हणजे ते वेगळं झालंय आता. म्हणून त्याच्यामुळे ते आजचं सांगतायत ना, अशी इच्छा विचारली आणि अशी इच्छा विचारल्याच्या नंतर त्याला काय सांगावं, तुला आंबेच खायचे म्हणून पुढच्या चैत्र महिन्यापर्यंत त्याला ठेवावं लागलं आणि मग आंबे द्यावे लागले, मग त्याची इच्छा पूर्ण केली महाराज. मग त्या ज्या वेळेला वाघाने विचारलं शेवटची इच्छा काय, बोल, त्यावेळेस एकच इच्छा सांगितली. म्हणले, काय वाघ दादा, एक करा. म्हणले, काय, तुम्ही इतके मोठे श्रेष्ठ आणि महान आहात, आणि एवढे महान तुम्ही असल्याच्या नंतर तुम्हाला त्या जेल बंद कस काय केलं असेल बरं. मला माझी एकच शेवटची इच्छा आहे, तुम्ही त्या पिंजऱ्यामध्ये बसलात कसा, त्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बसलात कसा. लक्षात ठेवा, धूर्त किती कोल्हा असतो. कसा तो बोलू लागला, बोलता 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 त्याने सांगितलं, मला फक्त ऐकायचंय तुमच्या मुखातून की किती कसे काय बसलात. त्यावेळी बोलता 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 वाघदादाने आता प्रसन्न झाले. वाघदादा, आता काय, माणूस स्तुती केली की कोणी प्रसन्न होते महाराज, स्तुती केलं की कोणी प्रसन्न होते. एकच करावं लागते, फक्त स्तुती करावी लागते. स्तुती महाराज अशी आहे, स्तुती अशी आहे, फक्त स्तुती करा तुम्ही. आपण तुकोबरायचा एक अभंगच आहे, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, कीर्ती मानवाचे
गाऊ नये. आज तर कीर्तनामध्ये श्रीकृष्ण आले महाराज बासरीवाले पवनकर महाराज. वा, आज नाव बरोबर घेतलं ना, उरणकर का. आता ते मुंबईला तुम्ही कीर्तन ठेवलं नाही ना माझं, त्याच्यामुळे तुम्ही आता तिकडे कीर्तन ठेवा म्हणजे पक्के लक्षात राहा माझ्या. विठ्ठल विठ्ठल. काय आहे, मागच्या वेळेस तिथं काळेवाडीला बाबा 7 दिवस होते, पण माझं कीर्तन झालं, नाव घ्यायचं लक्षात नाही आलं महाराज. तेव्हापासून माझ्याकडे ते सारखं पाहत होते, तेव्हापासून मी महाराज संधी शोधत होती, आज भेटली मला ती. म्हणजे महिना गेला, नाव घ्यायला महिना गेलाय, लक्षात ठेवा. ते काळीवाडीमध्ये मागच्या महिन्यात कीर्तन, तेव्हापासून बघतोय पवनकर महाराज का माझ्याकडे असं बघतात, का माझ्याकडे असं बघतात. आणि असं साधं बघत नाहीत महाराज, मग चांगलं टुकमुकू बघतात. हा, त्यांना असं वाटतं का काय वाघ पिंपरी वाघेरीतल्या लोकांनी गणपती आणला, गणपती नाही वाघ या. हा, वाघ आणलाय. विठ्ठला विठ्ठला बोलता 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 बोलू लागला. वाघ दादा काय करावं, स्तुती ऐकल्याच्या नंतर वाघाने एकच विचार केला, म्हणले काय सोपं आहे म्हणले. ज्या वेळेला मी पिंजऱ्यामध्ये गेलो का, माझं भलदंड मोठं असणारं शरीर मी असं संकोचित केलं, आणि संकोचित करून बरोबर म्हणले मी त्या पिंजऱ्यामध्ये गेलो. आणि पिंजऱ्यामध्ये गेल्यानंतर ते आता सगळ्या गोष्टी क्रिया चालू आहेत. पिंजऱ्यामध्ये गेलो, पिंजऱ्यामध्ये वाघ गेला आणि बरोबर कोल्याने खटका टाकला, दरवाजा बंद केला. आणि दरवाजा बंद करून बरोबर चाबी आपल्या खिशामध्ये ठेवली आणि त्या वाघाला बोलला, का रे वाघ्या, हे सुंदर कीर्तन करतो म्हणले तू. फारच देहावर उदासच्या गोष्टी बोलू लागला, फारच उपकाराच्या गोष्टी बोलू लागला. का रे वाघा, तू शिकला कोठी, नेमका कोणत्या संस्थेमध्ये शिकला, तू किती कीर्तनाचे पाठ केले, हा, तू कोणाचं टिप्पण बसवलं, हे सगळं माझंच लक्षात घ्या योगेश महाराज. हा, हे तू किती शिकला, असा काय सुंदर कीर्तन करतो, काय असा राघवानी मुटू बोलतोय, गोड गोड बोलतोय. असं बोलल्याच्या नंतर वाघाला ज्या वेळेला पिंजऱ्यामध्ये टाकलंय ना महाराज, टाकल्याच्या नंतर लक्षात ठेवा, कोल्याकडं बळ होतं, पण कोणतं, बुद्धीचं आणि चातुर्याचं बल. अशा अनेक 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 बल सांगितलं. त्याच्यामध्ये संपत्तीचं एक बल सांगितलं महाराज, संपत्तीचं बल. संपत्तीचं बल कशाला म्हणतात, ज्याच्याकडे सगळ्यात श्रीमंत आहे त्याला सगळ्यात मान असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात ना, धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे, धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता जगी. हो धनवंता लागे, सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे, धनवंता लागे सर्व मान्यता जगे, सर्व मान्यता जगे आहे, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. थोडासा धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवान माणसाला, धनवान पुरुषाला या जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ मान असतो. ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे धन आहे, त्याला सगळ्या जगामध्ये महाराज मान असतो. किती मान असतो, पैसा तेरे तीन नाम,
परशा परशु परशुराम. एखाद्या माणसाकडे धन असावं आणि धन असल्याच्या नंतर त्या माणसाला 3 वाक्यामध्ये बोलल्या जाते महाराज. 3 वाक्यामध्ये. जर आपल्याकडे चांगला पैसा असेल, चांगला सेठ असेल, तर लोक त्या परशुरामाला महाराज बोलताना कसे बोलतात? परशुराम सेठ. कारण का? त्यांच्याकडे फार मोठं धन आहे म्हणून. ज्याच्याकडे साधारण कमी आहे त्याला म्हणतात परशु, म्हणजे जरा बरा. परशुराम सेठ, त्याच्यानंतर जरा परशु. आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला म्हणतात परशा. आरची आली, आरची आली, आरची आली. ते आता जुनं झालंय महाराज. ते आरची, परशा, सैल्या सगळे ते बंद झालेत. जगाच्या पाठीवर लक्षात ठेवा, हे सगळेच्या सगळे गाणे येतील, चित्रपट येतील, सगळे येतील, पण या जगाच्या पाठीवर अबाधित फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबारायचं नावच राहणार आहे महाराज. माझ्या ज्ञानोबा तुकोबारायचं नाव आहे. त्याचं कारण एक आहे, किती आले आणि किती गेलेत, किती पोपट आलेत, किती आले, किती नवीन होऊन किती जुने झालेत, काही कळालं नाही. तुम्ही लक्षात घ्या ना, किती गाणी आलेत, किती आलेत, किती गेलेत, पण काही सांगता येत नाही. पण आजही भजनाची सुरुवात असेल, कीर्तनाची सुरुवात असेल, या सगळ्याची सुरुवात करताना माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अभंग असतो. म्हणूनच कीर्तनाची किंवा भजनाची महाराज सुरुवात होते. याला म्हणतात वारकरी संप्रदायाचा विजय. याला म्हणतात वारकरी संप्रदायाचा विजय. आणि असं वारकरी संप्रदायाचा महाराज विजय, वारकरी संप्रदायाची धुरा ज्या संतांनी, ज्या महात्म्यांनी आपल्यासाठी महाराज कमवून ठेवली, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर सिंहाचा वाटा म्हणजे माझ्या सद्गुरु जोग महाराजांचा वाटा आहे महाराज. सद्गुरु जोग महाराजांचा वाटा. त्याचं कारण एक आहे, हे सामान्य कुटुंबातले सगळेच्या सगळे सामान्य कुटुंबातले व्यक्ती, या सगळ्यांना जर भजनाची कीर्तनाची परंपरा जर कोणामुळे लाभली असेल तर केवळ आणि केवळ महाराज फक्त आणि फक्त सद्गुरु जोग महाराजांमुळे. नाहीतर पूर्वी चित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देशाच्या. सद्गुरु जोग महाराजांचं इथं वास्तव्य लागलं म्हणून सांगत असताना बोलता बोलता असं म्हणतात महाराज की ज्याच्या जीवनामध्ये संपत्ती असेल त्या संपत्तीवानाला सगळ्यात किंमत आहे महाराज. सगळ्यात किंमत आहे. संपत्तीवानाला साधी किंमत आहे, निसं नाव बदलतात यात नवल नाही. मग ज्याच्याकडे काहीतरी संपत्ती जास्त आहेत त्याला सगळ्यात कुलवान समजतात, सगळ्यात कुलवान समजतात. वास्तविक पाहता संपत्तीचा आणि कुलवानाचा यथार्थ काही संबंध नाही, पण ज्याच्याकडे अत्यंत आणि अत्यंत संपत्ती असेल, धन असेल, लोक म्हणतात काय कुलवान आहेत, ते सच दर्शनीय आहेत. त्याचं सकाळी सकाळी तोंड पाहिल्याच्या नंतर लोक म्हणतात आमचं फार काम होतं. कशामुळे? ते धनवान आहेत म्हणून महाराज. एवढंच बोलतात नाही, धनवानाची एवढीच किंमत आहे. मग तसं नाही, एखाद्या वेळेस धनवानाला एवढं बोलतात महाराज की ज्या वेळेला हे जे गुण आहेत ते म्हणतात आमच्या इथला सगळ्यात श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जर वक्ता कोण असेल तो धनवान आहे महाराज. वक्ता धनवान आहे. कारण का? त्याच्याकडे फक्त संपत्ती आहे. वास्तविक पाहता हे वक्तृत्व येणं महाराज सोपं नाही. वक्तृत्व ही कला ही तुम्हाला तयार करता येत नाही. ही वक्तृत्व ही कला जी आहे ही प्रारब्धाने किंवा भगवान परमात्म्याने दिलेलं दान आहे. म्हणून वक्तृत्व ही कला फार विशेष आहे. म्हणून ज्या वेळेला धनवान मनुष्य असतो लोक म्हणतात हे आमचे फार पाटील गावचे आहेत, त्यांना फार बोलता येते. पूर्वीच्या काळामध्ये असं बोलतं मी दृष्टांत ऐकला. महाराज बोललेत एका गावाला म्हणले कार्यक्रमाला गेलो. आता काय धनवानाला किती किंमत असते, धनवानाला काय बोलतात लोक, किती श्रेष्ठ वक्ता आहेत, काय बोलतात. काय म्हणले कार्यक्रमाला गेले, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर नेमके त्या दिवशी कीर्तनकारच यायचे नाहीत असं ठरलं. कीर्तनकार हजर राहणार. मग सकाळपासूनच महाराज आता ते कीर्तनकार येणार नाहीत. म्हणून कीर्तनकार जर येत नसतील तर बरं का, कीर्तनकार जर येत नसतील तर सगळ्यात जास्त अवघड जर कोणाला असेल बरं का, ज्यांनी तारीख घेतली त्याला.
ते ज्यांनी तारीख घेतली आणि जर कीर्तनकार येत नसेल तर मला असं वाटतं की ज्यांनी तारीख घेतली का त्याला असं वाटतं की आता आपण मेलेलं पुरलं पण या कीर्तनकाराच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे महाराज. हे फार अवघड असतं काम. त्यावेळेला कीर्तनकार येणार नाहीत असं ठरल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं गावच्या आता आळंदीचे विद्यार्थी तिथं काहीतरी कार्यक्रमाला होते. त्यांनी सांगितलं आता एक करा, काय तुमच्यातला कोणीतरी कीर्तन करा. त्यांनी सांगितलं बरं काही हरकत नाही. आता नवीनच विद्यार्थी गेलेत. आता तुम्ही सांगा हे सगळे विद्यार्थी आलेत बिचारे, यांना म्हणलं की वाघ महाराज येणारच नाहीत. आज वाघ महाराज येणार नाही म्हणल्या यांना जर म्हणलं कोणी कीर्तन करा, याच्यातलं साधारण बिचारा कोणीतरी कीर्तन करणारच आहेत. आता हे श्रीराम महाराज कीर्तनकारच आहेत, ज्ञानेश्वर महाराज कीर्तनकारच आहेत, पण यांना वगळून मी बोलतोय म्हणून तर इकडे घेतलं पहिले तास इकडे घेतला असं इकडे नाही केलं. पण ज्या वेळेला बोलता बोलता यांना जरा म्हणलं कीर्तन करा तर हे काय करते कीर्तन करतो म्हणतील पण महाराज थोडासा वेळ द्यावा लागेल. म्हणून आता त्या विद्यार्थ्यांनी बरोबर महाराज सकाळपासून तर पार रात्री 9 वाजेपर्यंत महाराज अशी प्रॅक्टिस केली. कसा अभंग घ्यायचा, कसं कीर्तन करायचं, कसं प्रमाणाला प्रमाण द्यायचं, कसा दृष्टांत द्यायचा, कसे लोक हसले पाहिजेत, असं कसं बोलायचं, हे महाराज रिहर्सल केली. सगळी रिहर्सल केली. याच्यानंतर नेमके गावचे पाटील तिथं आले. आता 9 वाजलेत, आता कीर्तन चालू करायचं. 9 वाजलेत, कीर्तन चालू करायचं. पाटील आले आणि पाटलाने आल्यानंतर त्याचा छोटासा मुलगा पाहिला. म्हणले हे काय कीर्तन असते का? हे का लहान मुलाचं काम आहे का कीर्तन करणं? हे फार मोठ्याचं काम आहे. त्यांनी सांगितलं मी कीर्तन करणार. आता गावचे पाटीलच फार मोठे श्रीमंत, आता गावचे काही टाप नाही महाराज पुढे बोलायची. त्यांनी सांगितलं पाटील तुम्ही फार श्रीमंत आहात पण तुम्ही कधी कीर्तन केलं नाही बरं का. त्यांनी म्हणलं काय हरकत नाही, कधी कीर्तन केलं नाही म्हणजे असं काय, मी खाली बसल्याच्या नंतर लयाचा पटापटा पटापटा बोलतोय म्हणले. बोलतो म्हणले मी काय कमी बोलतो का? असं बोलल्याच्या नंतर त्याने सांगितलं मी फार बोलतो. लोक म्हणले आता तुम्ही बोलतात तर मग आता उभं राहून बोला. त्यांनी सांगितलं मी खाली राहून तर चांगला बोलतो. आता काय आहे, खाली राहून बोलणारे लय आहेत महाराज. खाली बसलेले इतके बोलतात काय सांगावं. काय लोक म्हणतात खाली बसलेले लय मापोबा काढतात. ते म्हणतात काय राव काय अभंग घेतला महाराजांनी, काय राव काय अभंग घेतला महाराजांनी, काय त्या अभंगाची सोडवणूक, काय ते महाराज बोलू लागलेत, काय त्यांनी बोर केलं. एक तर सोडता बी येणं जाता बी येणं महाराज याच्या खालून बोलतात माणसं. त्याला याच्यातला काही गंध नाही महाराज. ज्याला नाही याच्यातला गंध त्यालाच फार बोलायचा छंद, त्यालाच छंद. असं बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं हे असं बोलता 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 पाटील तुम्हाला जमणार नाही. पण ते म्हणले पाटलाला काय कमी आहे महाराज. पाटील ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहिले 9 वाजले तर पाटील कीर्तनाला उभे राहिल्यानंतर मग काय कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं, गायक आले, गायकाने महाराज चालही म्हणले, जाग्यावर गेले. विण्यावाले आले, विण्यावाल्याने देखील कसल्याही प्रकारचा महाराज कसलाही आडे नाही वेडे नाही काही नाही. काही काही ठिकाणी गेल्यानंतर विनाच घेत नाहीत महाराज. काय सांगावं, या सगळ्या सप्ताहातली जर सगळ्यात सार जर काय असेल, सगळ्या सप्ताहामधले सगळ्यात जास्त सार जर काय असेल तर केवळ आणि केवळ महाराज विना घेणं. हे फारच अवघड आहे. लोक विनाच घेत नाहीत. विना घेणं लय कठीण. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो विना घेण्यासाठी महाराज कोणी येच नाही. गायक महाराज आलेत, कीर्तनामध्ये चाल म्हणली, सुंदर चाल म्हणली, निघून गेलेत. मी बराच वेळचा विचार करवलो माझ्या गळ्यातच विना, गळ्यातला विना महाराज घ्यायलाच कोणी येणं. मी विचार करतो का बरं विना घ्यायला येत नाही, का विना घ्यायला येत नाही. त्या वेळेला एक जण बोलला, म्हणला महाराज काय सांगावं, मागच्या वर्षी म्हणजे हनुमान जयंतीचा सप्ताह, मागच्या वर्षी हनुमान जयंतीचा सप्ताह, मागच्या वर्षी हनुमान जयंतीच्या सप्त्यात एका जणाने विना घेतला आणि तो विना खाली टेकला. जसा विना खाली टेकला तशीच बायको मेली, तशीच बायको मेली. म्हणले योग असा म्हणले महाराज त्याची बायको मेली. बरं त्या पहिल्या दिवशी बायको मेली, त्यात पहिल्या वर्षी बायको मेली, यात नवलला एखादं मरत असते. मरायचं काय सांगता येते माणसाला, माणूस कधीही जाऊ शकतो. असं बोलता 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 महाराज पुढच्या वर्षी सप्ताह आला. योग असा आला ते ज्याची बायको मेली तो तर काय कीर्तनाकडे आलाच नाही. तो म्हणला या कीर्तनाच्या भानगडीतच पडायचं नाही आपल्याला. तो म्हणला आपल्याकडून काय जमत नाही. दुसऱ्या वर्षी दुसरा बरोबर विण्यावाला बोलवला, त्याने विना घेतला. पण योग असा असतो महाराज, कधी कधी काय सांगावं, इतक्या विचित्र घटना घडतात. काय सांगता 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 नेमकी एखाद्या वेळेस महाराज कावळा बसायला आणि फांदी तुटायला सारखंच महाराज. मग त्या वर्षी विना घेतला आणि विना घेतला नेमका त्याच्याकडून विना टेकला आणि त्याची बायको मेली, बायको मेली. असं बोलल्या 2 वर्ष असं झालं. तिसऱ्या वर्षी माझं कीर्तन, माझ्या कीर्तनाला नेमका माझ्या गळ्यामध्ये विना, आणि विना असल्यामुळे मी विचार करतो का बरं विना घ्यायला येत नाही कोणी, का बरं विना घ्यायला येत नाही कोणी. त्यावेळेस नेमका चोपदारासारखा जवळ आला माझ्या, मला काय सांगावं महाराज, मागच्या 2 वर्षापासून म्हणे आमच्या इथल्या कोणी बिन विना घेतला की त्याची बायको मरते, विना घेतला की बायको मरते, विना घेतला की बायको मरते. तेव्हापासून म्हणले आमच्या इथले माणसं म्हणले विना घ्यायचा नाही, आमच्या इथला विना म्हणले बायको मार्याच विना.
आता बायको माऱ्या विना म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं विनाच घ्यायचं नाही. पण लक्षात ठेवा, विण्याने कुठे बायको मरत नाही. अरे विण्यावर जो भजन करेल, विण्यावर जो भजन करेल, जगद्गुरु तुकोबारायांनी विण्यावर भजन केलं महाराज. शेवटच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारा न्यायला येम नाही आला, आलाच तर देव या न्यायला आले महाराज. देव न्यायला आलेत. एवढं श्रेष्ठ जर काय असेल तर विण्यावरचं भजन आहे महाराज. ते विण्यावरचं भजन आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधीतरी आपण सप्ताह असेल, काहीतरी असेल, त्या काय आहे, विना घेतला पाहिजे. सर्वात श्रेष्ठ साधना आहे विना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगत होतो आपल्याला, ज्या टायमाला पाटील पाटलांनी महाराज ते गायक आले, निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर काय पाटलाचं कीर्तन. पाटील सुरुवातीला बलदंड पाटील, फेटागिटा चांगला सुंदर बांधल्याच्या नंतर गायक महाराज आले, चाल म्हणून निघून गेलेत. आणि निघून गेल्याच्या नंतर लगेच महाराज विठ्ठल विठ्ठल झालं. सगळं झालं. तीनदा तर विठ्ठल विठ्ठलच घेतलंय. त्याचा विचार करू लागला, आपण अभंगच कीर्तनाला कोणता घेतला. पाटलाच्या विसरूनच गेलं महाराज, पाटलाच्या विसरूनच गेलं. मग त्या टायमाला पाटील फक्त विठ्ठल विठ्ठल करायचे आणि एकच बोलायचे, काय थांबलं की. आता अभंग तर विसरूनच गेला कोणता घेतलेला. पाटील तर कीर्तनाला उभे राहिलेत आणि मग पाटील बोलायचे. लोक म्हणले महाराज हा अभंग घेतला. बर 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 लोकांच्या सांगून दिल्यानंतर पाटलाच्या लक्षात आला अभंग आपण हा घेतला. मग त्या टायमाला पाटील म्हणायचे, बरं आहे, या अभंगातून काय म्हणतात. 5 मिनिटं झाले की पुन्हा जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून काय म्हणतात. त्या अभंगावर बोलायला काहीतरी लागल ना महाराज, काहीतरी लागल ना. त्यावेळेस लगेच 2-4 मिनिटं झाले की या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात. खालचे चांगले असे आमच्या वाळून आपल्या नाणेकर महाराज सारखे चांगले कीर्तन ऐकणारे होते. ते म्हणले जगद्गुरु तुकोबारा काहीच म्हणत नाही, तू खाली बस, एवढंच म्हणतात. तू खाली बस, फक्त एवढंच म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, धनवान जरी असेल तरी तो वक्ता होऊ शकत नाही. पण धनाच्या पाठीमागे महाराज वक्तृत्व हे सगळे गुण कांचनाश्रित म्हणतात. सगळे गुण कांचनाश्रित म्हणजे सगळेच्या सगळे गुण सचदर्शनीय. वक्ता, आमच्या इथला कुलवान मनुष्य, हे सगळेच्या सगळे गुण जर कशात असतील तर धनामध्ये आहेत. असे अनेक बल सांगितले. सत्तेचं बल आहे, संपत्तीचं बल आहे. सत्तेचं काय कमी बल आहे का महाराज. सत्तेच्या बलासाठी तर सध्या चालू आहे महाराज 2000. काय सोपं चालू आहे काय. या कलियुगाची गाथा किती सांगू आता, उगाची खरी भरतो ज्या हाती सत्ता. कष्टाने घाम गाळून गरीबाचा झिजला माथा, हा न्यायाता तू सांग विठाबाई माता. या कलियुगाची गाथा हे सगळ्याच्या सगळं महाराज सत्तेसाठी चाललं. सत्तेची फार मोठी पावर असते. कोणाचे सगळेच्या सगळे गुण महाराज सत्तेमध्ये अवलंबून असतात. मग जगद्गुरु तुकोबाराला काहींनी विचारलं, महाराज तुमच्याकडे बुद्धीचं बल आहे का. सांगता येत नाही. तुमच्याकडे शरीराचं बल आहे का. सांगता येत नाही. तुमच्याकडं चातुर्याचं बल आहे का. सांगता येत नाही. तुमच्याकडे संपत्तीचं बल आहे का. सांगता येत नाही. तुमच्याकडे घराचं बल आहे का, म्हणजे लोकांचं बल आहे का. सांगता येत नाही. या प्रत्येकाला महाराज ही पहिली बाजू झाली. आता दुसरी बाजू जर सांगायला गेलो तर 9 लगेच वाजतील. मी 2च मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे जातो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराचा विचार जर केला तर जगद्गुरु तुकोबाराच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत बोललं तर जगद्गुरु तुकोबाराच्याकडे काय संपत्ती होती महाराज. जगद्गुरु तुकोबारा स्वतः वर्णन करतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर किती नांदणू कैसी सांगा, नाही तरी वाया बागा आम्ही सदैव सुडके. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संपत्ती जर म्हणसाल तर आमच्याकडे संपत्ती नाही. कारण का, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखिती. आम्ही ज्या वेळेला जर एखाद्या वेळेस काय भिक्षा अवलंबना करण्यासाठी गेलो तर आमच्या घराचे दरवाजे लावावे लागत नव्हते. आमच्या घराचं रक्षण कुत्रे
करत महाराज, कुत्रे लक्षण करत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायची जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे संपत्ती नाही. ही व्यावहारिक संपत्ती नाही बरं का, लक्षात ठेवा, व्यावहारिक संपत्ती नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारायची. मग जगद्गुरु तुकोबारायचा विचार जर केला तर संपत्तीचं बल नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या बाबतीत जर बोललो तर आपल्याकडे शरीराचं बल आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय सांगावं देवा, शरीराचंही बल नाही माझ्याकडे. का? जर शिवाय कोपला पाटील गावीची आता माझ भिक कोण घाले. कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील गावीची ही लोक आता माझ भीक कोण घाली. म्हणजे शरीराचंही बल नाही, बुद्धीचं बल आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बुद्धीचंही बल नाही. मग मी तो अल्पमतीन आय वर्णो तुमचे गुण उदके तारिले माझ्या. हे महिमान नामाचे नाम चांगले नाम चांगले मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण. म्हणजे माझ्याकडे बुद्धी देखील नाही. जर बुद्धिवान असते तर जगद्गुरु तुकोबारायने आज ज्यांच्या समोर मला हनुमंतरायाच्या समोर आपण सप्ताह करतो, हनुमंतरायाच्या समोर जी आपण सेवा करतो, त्या हनुमंतरायाला जगद्गुरु तुकोबारायने भक्तीची वाट विचारलीच नसती. काय विचारतात महाराज भक्ती? काय भक्तीच्या त्या बाटा, काय भक्तीच्या त्या बाटा, भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मजदा बाव्या सुभटा, मजदा बाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या बाटा, काय भक्तीच्या त्या बाटा. मज द्यावा या सुभटा, मज द्यावा या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्ती त्याच्या वाटा, मज दावया शुभटा. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. भक्तीची वाट जगद्गुरु तुकोबारायने विचारली. म्हणजे माझ्याकडे बुद्धी देखील कमी आहे. पण जगद्गुरु तुकोबाराला काही साधकांनी प्रश्न केला, महाराज हे सगळेच्या सगळे जर बळ तुमच्याकडे नाहीत तर हे जर बलवंताचे जर लक्षण असतील तर तुम्ही या अभंगामध्ये म्हणता आम्ही तर बलवान झालो. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं काय केलं की तुम्ही बलवान झाले? जगद्गुरु तुकोबाराय त्याचं प्रतिपादन अभंगाच्या बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित. बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित, बळ्याचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाताळीला हा संसार, लाताळीला हा संसार. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाताळीला हा संसार, लाताळीला हा संसार. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या अंकित झाल्यामुळे आम्ही बलवान झालो. म्हणजे भगवान परमात्मा सगळ्यात बलवान आहे महाराज, सगळ्यात बलवान. हरी तैसे हरीचे दास. मग हरी जर इतका बलवान असेल तर हरीचे दास देखील तेवढेच बलवान आहेत. म्हणून हरी तैसे हरीचे दास. आणि आम्ही त्याच्या अंकित झालो म्हणजे आम्ही त्याला समर्पित केल्यामुळे आम्ही देखील तेवढेच बलवान झालो. म्हणून माणसाने अंकित व्हावं, पण कोणाच्या तर भगवान परमात्म्याच्या. कारण काय आहे, आपण एखाद्याची सेवा केल्याच्या नंतर जर आपण परिपूर्णपणे जर अंकित झालो तर आपली देखील सत्ता तेवढीच होत असते. म्हणजे लक्षात ठेवा, एखादी माता माऊली ज्या वेळेला आपल्या वडिलाचं घर सोडून ज्या वेळेला पतिराजाकडे येते, त्यावेळेला पतिराजाकडे आल्याच्या नंतर सगळेच्या सगळी जबाबदारी पतिराजाकडे का जाते, तर त्याचं कारण एकच आहे की ती आई साहेब आपल्या पतिराजाच्या अंकित झाली. एकदा का ती पतिराजाच्या अंकित झाली की मग मात्र तिची सत्ता सगळीकडे त्याच्यावर जाते. त्याचं कारण एक जगद्गुरु तुकोबरायचा अभंगच आहे. प्रीतिहीन कांता त्याची येली राये, परितीची सत्ता त्याच्यावरी. प्रीतिहीन कांता त्याची येली राये, परितीची सत्ता त्याच्यावरी. त्याची सत्ता त्याच्यावरी, पण कधी प्रीतिहीन कांता म्हणजे प्रेम त्याला दिल्याच्या नंतर सगळीच्या सगळी जबाबदारी त्या पतिराजावर होते. यात नवल नाही, पतिराजाच्या सगळ्या संपत्तीमध्ये तिचा वाटा पडतो. तिचा वाटा पडतो का नाही? का? त्याचं कारण एकच आहे की ती सगळीच्या सगळी समर्पित झाली. म्हणून जशी जितकी पतिराजाची जबाबदारी असेल, जितकी पतिराजाची महाराज सत्ता असेल, तेवढी सत्ता त्या आई साहेबाची चालते. त्याचं कारण एकच आहे, पतिराजाला समर्पित झाली. म्हणून तर म्हणतात ना, लक्षात ठेवा, डॉक्टर एखादा व्यक्ती फार मोठी डिग्री संपन्न करतो, फार मोठी डिग्री संपन्न करतो, शिक्षणासाठी खटाटोप करतो, आणि शिक्षणासाठी खटाटोप केल्याच्या नंतर स्वतः डॉक्टर होतो, आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर त्याच्या पत्नीला लोक काय म्हणतात? डॉक्टरीन बाई म्हणतात का नाही? तिने एकच केलं काय, डॉक्टर सोबत लग्न केल्यामुळे तिला डॉक्टरीन म्हणतात. तिला जर म्हणलं मला खूप ताप आली, कोणती गोळी द्यावी, तर ती म्हणतो गोळी घेऊ नका, मग तुम्ही दुसरीच गोळी घ्या म्हणजे तुमचं शांत होईल. तिला कोणती गोळी द्यावी हे देखील कळत नाही, पण तिचं एकच आहे, तिच्यासोबत ती अंकित झाल्यामुळे. तशी डॉक्टरची बायको महाराज डॉक्टरीन होते. सरपंच असेल एखादा व्यक्ती, त्याच्या बायकोला आपण सरपंचीन म्हणतो का नाही? आता इकडे सरपंच नाही, आता महापौराच्या पत्नीला आपण महापौरून बाई म्हणतोच की, महापौरच म्हणतो. त्याचं कारण एक आहे की सगळेच्या सगळे महाराज अंकित झाल्यामुळे त्याला असं म्हणतात. म्हणून डॉक्टरची डॉक्टरीन, वकिलाची वकिलीन, मास्तरची मास्तरीन, बुवाची बुईन असं पण होऊ शकतं. म्हणून पक्वाद्याची पक्वादीन आता आहे बरं का. हा, पक्वाद्याची पक्वादीन आहे. आता बोलणं सोडून दिलं. घरी सुद्धा जास्त बोलत नाही मी वाघ आहे फक्त. इकडं आलो कीच फक्त, घरी गेलं की माजरासारखा म्याव. आणि सगळ्याच तसंच आहे. इकडं बाहेर आले की पाटील आले, घरी गेले की म्याव. हे माझं सांगितल्यानंतर तुम्हाला लय बरं वाटलं. माझं इतकं फाटकं नाही, लक्षात ठेवा. हा, आपण घरी गेल्यानंतर लय वजन टाकत असतो आणि आपण वजनातच राहत असतो महाराज. त्याचं कारण आहे, आता वजनात राहण्यासाठी महाराज ते काय पूर्वीच्या काळात कोण वजनात आहे त्याचं लक्षात काय लक्षण असं काय, पूर्वीचे माणसं वजनदार असायचे महाराज. आता इकडं जाते का काय माहित, पण जाऊ द्या. हे पूर्वीच्या काळामध्ये वजनदार माणसं, जबरदस्त धष्टपुष्ट शरीर, हे मिशा गिशा एक नंबर. पहिल्या माणसाला मिशा होत्या महाराज. मिशा का राहायच्या? सगळेच्या सगळे घाबरायचे बायकोस. आता घरचे घाबरत नसल्यामुळे बाकीच्याने आता मिशाच काढायचं सोडून दिलं महाराज. मिशा कापूनच टाकल्या. आणि ज्याच्याकडे आहे त्या मिशा त्याला बायको घाबरत नाही महाराज. त्याने काय मिशा मारायच्या काय, चहात बुडवायच्या का? हा, म्हणून ते लय अवघड काम झालं. बाय एका ठिकाणी घेऊन जाता आम्ही दोघं जण जाता ती घरची मंडळी म्हणली माझी. घरची म्हणजे एकच हे लक्षात ठेवा. हा, बोलता बोलता असं बोललो, ती बोलू लागली मला का हो, आम्ही टू व्हीलरवर चाललो. टू व्हीलर चालल्याच्या नंतर ती नेमकी महाराज काय सांगाव, ती म्हणली का हो हे बैल दिसतात. पोळाचा सण होता. ती म्हणली का हो याला काय सण आहे, फारच बैल सजलेत. ती म्हणली अहो हे, मी म्हणलो हे बैलाचा सण आहे. ती म्हणले कोणता सण? हा, मी म्हणलं याला पोळा असे म्हणतात. पोळा म्हणे माय, माणसांना तर सण आहे, बायाला सण नाही का? मी म्हणलं आहे ना सण. कोणता?
म्हणे मग नुसतं बायाला सण नाही का? म्हणे सगळ्या ढोरा वासराला सण असतात. म्हणजे बैलाला सण आहे म्हणले पोळा. म्हणे माय म्हशीला सण नाही का? म्हणलं आहे ना म्हशीला सण. म्हणे कोणता? म्हणलं ते हा कोणता? म्हणलं जास्त बोलावं तर लगेच दणका पडेल, मारा लय अवघड काम आहे. ते म्हणलं मकर संक्रांत. ते म्हणे माय आमच्या सणाला मकर संक्रांतीला तुम्ही म्हशीचा सण म्हणता काय? तिच्या डोक्यात एकच होता, याने माझा अपमान केला, याने माझा अपमान केला. पुढे 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 गेलो महाराज, काय सांगू, 4-2 किलोमीटर अंतरावर. आणि 4-2 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर नेमके महाराज काही गाढवं दिसलेत समोरून, गाढवं दिसले. आणि तिनं आता ते डोक्यातच होतं तिच्या बरोबर, याचा कुठेतरी याला अपमान करा, दणका द्यायचाच महाराज, बाया सोडतच नाही, लक्षात ठेवा. तिनं सांगितलं बरोबर. पुढे नेमके गाढवं दिसले, आणि गाढवं दिसल्याच्या नंतर ती बोलू लागली, हा म्हणले माय तुमचे तर पाहुणे आलेत. गाढवं तुमचे पाहुणे आलेत. मी म्हणलं पुढचा महाराज, एका गावचं पाणी पिलं का वाघ महाराजाने. मी म्हणलं मी सासऱ्याला नमस्कार घालत नसतो, सासऱ्याला नमस्कार घालत नसतो. ती म्हणे माय माझ्या बापाला तुम्ही गाढव म्हणलं. मला गाढव तुला नाही म्हणलं. परीतीची सत्ता त्याच्यावरी. हे थोडंसं कसं योगेश महाराज जरा फवारा आणला का की जरा फ्रेश होतात, हे जरा फ्रेश होतात. पण काही काही ठिकाणी महाराज काय सांगावं, इतके फवारा आणलं, काही काही ठिकाणी त्या फवाऱ्यातूनच किडे उत्पन्न होतात. काय सांगू, इतके अवघड आहे. आता तुम्ही सांगा, इथं कीर्तनामध्ये असलं एखादा विनोद झाला तर हसावणं, हसतच नाहीत माणसं. हसूच गेला लोकांचा महाराज, हसूच गेला. एवढं काय तुझ्यावर असं संकट आहे का? तू एकटा जीएसटी भरतो का काय नेमका? हा तुझ्यावरच एवढं कुठे कर्ज, इतकं कर्ज तुझ्यावर आहे का? अरे मी तर म्हणतो ज्याच्या अंगावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. मग लक्षात ठेवा. आताशी काय काय म्हणते हे, आताशी आपल्या पॅनलचं महाराज भेटलोय. म्हणून लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये, भजनामध्ये, परमार्थामध्ये हसलं पाहिजेत. माझं तर एक वाक्य असं आहे, माणसाच्या जिंदगीचा कधी भरोसा नाही, कधीच भरोसा नाही. मग आता तुम्ही सांगा, इथं आल्याच्या नंतर किमान सगळेच्या सगळे आता संसारामध्ये सगळे आंबट घट झालेत. इथं परमार्थामध्ये आल्याच्या नंतर कधी कीर्तनामधून विनोद वगैरे झाला असेल तर कधीतरी हसावणं, हसत नाहीत. हसायला गेलं की तिला त्याचं भूत आठवते घरचं, ते आठवते त्याला. अरे बाबा तू हस की कीर्तनात थोडा तरी हस. अरे परमार्थामध्ये आल्यानंतर फ्रेश झालं पाहिजेत. आणि मग आता हसत नाहीत ना, नंतर मग हसण्यासाठी पोरं त्यांना ते हसायच्या महाराज क्लासमध्ये लावतात. हसायचे क्लास आहेत का तुमच्याकडं? आहेत क्लास हसायचे बरं का? अशोक भाऊ, हे खोटं नाही सांगत मी तुम्हाला, खरंच सांगतो मी तुम्हाला. महाशिवरात्रीचा सप्ताह, सप्त्याला गेलो, सप्त्याला गेल्यानंतर काय सांगा, योगायोग. मी असं मंदिराच्या समोरच झोपलोय. आम्ही सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर काही हे 15-20 म्हातारे तिथे गेलो, आणि त्याला शिक्षण फक्त हसायचं महाराज. उठले की ते हसायले, आता ते हसणं म्हणजे महाराज इंजेक्शनावरच ना, ते हसणं काही साधं आहे का? ते इंजेक्शनावरच हसणं. एवढं हसणं असल्यामुळे मग काय सांगावं तुम्हाला, हसतच ना लोक. मी त्यावेळेस बोललो, महाराज आपल्याला असं इंजेक्शनावर हसायचंच नाही, हसायचं असलं तर फ्रेश असलं पाहिजे. म्हणून माणसाने आनंद घेतला पाहिजे. आनंद या जीवनाचा, हे आनंदमय जीवन असलं पाहिजे. म्हणून परीतीची सत्ता त्याच्यावरी. असे अनेक 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 सांगितले बोल, आणि अनेक बोल सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय माता, बलियाची अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार. जगद्गुरु तुकोबाराय माता, आम्ही संसाराला लाथ मारली आणि पुढे गेलो. आणि पुढे गेल्याच्या नंतर काय सांगावं आम्ही काय केलं. आमच्याकडे असणार जन तन धन केली तृण ही समान, लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार. विठोबा रखुमा जनतन धन केले तृण ही समान, लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन आम्ही तन केली तृण ही समान. जनाला आणि आम्ही तनाला सगळे तृणवत, म्हणजे गवताप्रमाणे. जसं एखाद्या दिवस आपण गवताची काडी आहे, गवताची काडी आहे, ती गवताची काडी कधी पडली तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तसं आम्ही हे जन म्हणजे सगळा समाज, या समाजाचा आम्ही असा त्याग केला. का समाजाचा त्याग केला असेल 1-2 मिनिटांमध्ये सांग. मी टायमिंग मध्ये सोडणार. 9 म्हणजे 9च. तुम्ही टेन्शन घेऊच नका. कारण काय आहे, ओव्हर टाइम केला तरी काय होणार नाही बरं का. तसं आता पिंपरीच आहे, ओव्हर टाइमची सगळ्याला सवय, पण लक्षात घ्या नको. म्हणून 9 म्हणजे 9.
कारण काय आहे, हे मी लगेच यांचं लक्ष महाराज आणि कीर्तनकाराचं सगळीकडे लक्ष असलं पाहिजे, सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. त्याने सांगितलं महाराज थोडंसं लगेच लक्ष दिलं. त्याचं कारण मी एकडे कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरला कीर्तनाला गेल्यानंतर काय सांगू, कीर्तनाला गेलो आता असं थोडंसं कीर्तन लांबता थोडंसं लांबलंय. आता लोक रंगले पण काय सांगू, योगा कधी असतो, माणसं किती करेन, जरा सकाळ लांबलं का की लोक रंगलेल्यात लगेच त्यांचा डिसमूड होतो आणि कधी त्यांना असं वाटतं एकदा माणसाने निघून जावं. नेमकं महाराज त्याचे काही लक्षणं असतात, कीर्तनाचे काय लक्षणं असतात. चांगल्या कीर्तनकाराचे लक्षणं लक्षात ठेवा. काय, हार जवळ आणून ठेवला की लक्षात घेतलं पाहिजे की आता विठोबा रुक्माई करा. लगेच नारळण ती आले की लक्षात ठेवलं, लगेच जय विठ्ठल झाला पाहिजे. हा, पण तरी माझे 5 मिनिटं राहिलेत. म्हणून असे चांगल्या कीर्तनकाराचे लक्षणं असतात. आणि जरी लक्षणं जर समजून